सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जवळपास 99,898 इतके आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या एकूण 1,07,714 हेक्टर क्षेत्र इतक्या नुकसानीचे प्रस्ताव आपण शासनाला सादर केलेला होता। जवळपास मदतीचा जो आपला आकडा होता तो 110 कोटी इतक्या निधीची आपण शासनाकडे मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी केलेली होती। जवळपास जेव्हापासून अतिवृष्टी सुरू झाली तेव्हापासून 10 ते 15 दिवसांमध्ये आपण सर्व पंचनामे त्या ठिकाणी संपवलेले होते आणि पंचनामे अंती आपला जो एकूण नुकसानीचा नुकसान झालेले शेतकरी जे होते ते 99,898 होते आणि एकूण जे बाधित क्षेत्र होते ते 1,07,714 इतकं होतं। आज सकाळीच पहाटे मान्य शासनाकडून 18 ऑक्टोबर 2025 रोजी ज्या ठिकाणी बाधित शेतकरी असतील किंवा ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यांकरिता अनुदानाकरिता त्यांनी शासन निर्णय त्या ठिकाणी सकाळीच पहाटे पारित केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याकरिता सुद्धा जवळपास 6,78,000 इतक्या नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यासाठी 5,38,000 बाधित क्षेत्रासाठी जवळपास 732 कोटीच्या रकमेची त्या ठिकाणी तरतूद त्या शासन निर्णयान्वये केलेली होती। आणि शासन निर्णय येण्यापूर्वीच आपण आपली जी टीम होती आमचे सर्व ग्रामस्तरीय सदस्य असतील पंचनामा समितीचे त्याच्यावरती आपण प्रत्येक मंडळाकरिता तिन्ही यंत्रणांचे नियंत्रण अधिकारी मी त्या ठिकाणी नेमलेले होते। त्याचबरोबर ह्या ज्या याद्या येणार आहेत त्यांच्यातले सर्व आकडेवारी असेल अटी शर्ती असेल हे तपासून घेण्यासाठी पंचनामे तपासून घेण्यासाठी आपण लेखा विभागाचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी नेमलेले होते आणि सकाळी GR पडल्यानंतर 10-11 वाजेपर्यंत आपण जवळपास आपल्या बार्शी तालुक्यातील 44 गावांचे 19,100 शेतकऱ्यांचे 35,699 हेक्टर क्षेत्राकरिता जवळपास 25 कोटी 35 लक्ष इतक्या रकमेचे ज्या याद्या आहेत ऑनलाईन सॉफ्ट कॉपी ज्या याद्या आपण अपलोड करत असतो त्या 44 गावांची 19,100 शेतकऱ्यांचे 25,699 क्षेत्राकरिता 25 कोटी 35 लाख रकमेचे याद्या आपण DBT पोर्टलवर आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। आताही आमचं काम या ठिकाणी खाली चालूच आहे। सर्व ज्या गावांच्या याद्या आणखीन आलेल्या नाहीत त्यांची तपासणी करणं असेल किंवा ते आमच्या कार्यालयामध्ये जमा करून घेणं असेल ते चालू आहे। मला वाटतं का जास्तीत जास्त आजच किंवा उद्या दुपारपर्यंत असेल आमच्या सगळ्या याद्या पोर्टलवर अपलोड करू। आता EKYC ची पण आवश्यकता नाही असं एक सूचना किंवा अशी एक त्या ठिकाणी आम्हाला माहिती शासनाकडून पण कळालेली आहे। त्यामुळे फार्मर ID द्वारे ते रक्कमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। त्यामुळे जी EKYC करायसाठी पण जी काही प्रलंबितता त्या ठिकाणी उशीर होत होता तो सुद्धा राहणार नाही। त्यामुळे अशी अपेक्षा करूया का दिवाळीपूर्वी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जे रक्कमा आहेत नुकसानीचे ते रक्कमा त्या ठिकाणी जमा होण्याचा पुरेपूर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर जे बँका आहेत आपल्याकडच्या मी सकाळीच आपल्या एकूण तालुक्यातील सर्व ज्या बँका आहेत त्यांना पण आम्ही सूचना दिलेली आहे। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश पण त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे का ही जी अनुदानाची रक्कम आपण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करतोय त्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची कपात बँकांना करता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आपण बँकांना दिलेल्या आहेत। आता आपण जी फाईल्स किंवा याद्या ज्या अपलोड केलेल्या आहेत ते अपलोड केल्यानंतर त्याला विकी नंबर पडणार आणि शासनाकडून मंजुरी मिळेल की मला वाटतं आज उद्या ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जायला सुरुवात होईल। आता जे आपण याद्या जसे अपलोड करणार तसे पैसे येणार आहेत का वन टाइमच ते सोडणार? नाही ते टप्प्याटप्प्याने सोडत असतात। त्यामुळे आपण जशा टाकत जाऊ त्या पद्धतीने ते जमा होत जातील। आपण जे सांगितले की फार्मर ID त्यात आहे का? नाही आता काय त्याच्यामध्ये EKYC ची तर गरज नाही असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आधार बेस पण त्या ठिकाणी कदाचित त्या ठिकाणी रक्कम जमा होतील। रक्कम आता आपल्याकडच्या आता जवळपास 44 गावांची 19,100 शेतकऱ्यांचे आपण अपलोड पण केले। त्याला अपलोड केल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी अप्रुव्हल देत असतात त्यांचं अप्रुव्हल पण झालं मग मंत्रालयातून ते स्लॉटद्वारे त्या रकमा जसं येत जातील तशा सोडत जातात। आणि मला वाटतं त्यांच्याकडे पण आम्ही जेव्हा कामानिमित्त आम्ही संपर्क करतो तिथं पण मोठ्या स्वरूपामध्ये त्यांचं कामकाज चालू आहे। मग त्यांच्याकडून पण आज उद्यामध्ये ते जमा व्हायला सुरुवात होईल। मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे 99,898 इतक्या शेतकऱ्यांचं 10,714 हेक्टर क्षेत्राचं नुकसान आपल्याकडे
त्या ठिकाणी सादर झालेला आहे आणि त्याकरिताची मदत म्हणून जे काही शासन निकषाप्रमाणे अटीप्रमाणे आहे जवळपास 110 कोटी 82 लक्ष इतक्या रकमेचं फक्त शेती पिकांच्या मदतीकरिता आपण निधीची मागणी केलेली आहे.